तर आज दुर्गामाता देवीचा वर्धापन दिन होता. ह्या वर्धापनासाठी आम्ही देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. तर इथे एंट्री केल्याबरोबरच छान अशी सुरेख रांगोळी होती. मग आम्ही मंदिराकडे गेलो. अगदी बाजूलाच मंदिर होते आणि इथे बाजूलाच तुळशीची रोपं ठेवली होती. खरं तर ही हळदी कुंकवासाठी आणली होती. आम्ही मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. हा कार्यक्रम 2 दिवस चालू होता आणि मग मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. तर इथे मंदिरात शिवरायांची मूर्ती आणि दुर्गामातेची मूर्ती अशा मूर्ती आहेत आणि ते मंदिराबाहेरच बैठक व्यवस्था ठेवली होती. हजारो भाविक भक्त महाप्रसादासाठी येतात आणि आमच्याकडे बॅचलर आणि PG लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काय होतं, त्यांना एक दिवस का होईना घरच्या जेवणाचा आस्वाद घेता येतो. इथे थोडा वेळ बैठक व्यवस्था होती. तिथे थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही बाजूलाच म्हणजे मंदिराच्या बाजूलाच इकडे महाप्रसादाची व्यवस्था होती, तिकडे गेलो. खरं तर हा उत्सव नवरात्रीमध्ये खूप मोठा असतो. मंदिर जरी छोटं असलं तरी इथे नवरात्रीचा कार्यक्रम खूप मोठा असतो. मग इथे महाप्रसादाची व्यवस्था केली होती. सर्वजण महाप्रसाद घेत होते आणि इकडे बाजूला स्टेजवरती देवीचा गोंधळ चालू होता. हा गोंधळ थोडा वेळ पाहिल्यानंतर आम्ही पण महाप्रसाद घेतला आणि अशा प्रकारे हा देवीचा वर्धापन दिन संपन्न झाला.